लॉग इन करा मुंबईतक.in वर. गोपीनाथ मुंडे आणि अपघात हे एक दुर्दैवी समीकरण होतं. 3 जून 2014ला त्यांचा मोटार अपघातातच मृत्यू झाला, पण याआधी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचे एक नाही, दोन नाही तर डझनावारी त्यांचे अपघात झाले. या अपघातातून गोपीनाथ मुंडे बचावले, मात्र 2014च्या अपघाताने त्यांचा प्राण घेतला. काय होतं हे दुर्दैवी समीकरण? महाराष्ट्र डायरीच्या आजच्या भागात हे तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी कमलेश सुतार. आपण पाहताय मुंबई तक. महाराष्ट्र डायरीच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सदरात मी तुम्हाला सांगत असतो महाराष्ट्राच्या राजकारणातले काही आठवणीतले गोष्टी, काही आठवणीतले किस्से आणि काही राजकारण्यांच्या, समाजकारणातल्या लोकांच्या, मोठ्या माणसांच्या काही आठवणी. तर जसं मी म्हणालो, 3 जून 2014ला गोपीनाथ मुंडे, भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अत्यंत मोठं नाव, नुकतीच ज्यांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली होती, शपथ घेण्याच्या अवघ्या आठवड्याभरातच त्यांचा मोटार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पण याआधी गोपीनाथ मुंडे एक मास लीडर म्हणून महाराष्ट्रभर फिरायचे, कधी हेलिकॉप्टरनं, कधी मोटारीनं. असं फिरत असताना अनेक त्यांचे अपघात झाले आणि यातले बहुतेक सर्वच अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते. काही अपघातांमध्ये त्यांना गंभीर इजा देखील झाली. तर या अपघातांचा जो ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता, त्यांनी शेवटपर्यंत खरं तर म्हणता येईल की गोपीनाथ मुंडेंची पाठ सोडली नाही. हेलिकॉप्टर आणि गोपीनाथ मुंडे यांचं असं म्हणता येईल की सख्यच कधी नव्हतं. बऱ्याचदा गोपीनाथ मुंडे हे पक्षाचे स्टार प्रचारक त्या काळी असल्यामुळे, मोठे नेते महाराष्ट्रातले ते होते. हे निर्विवाद सत्य महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्या काळी होतं. भारतीय जनता पक्षाचे मास लीडर म्हणून ते ओळखले जायचे आणि त्यांच्या सभांना प्रचंड डिमांड असायची. भारतीय जनता पक्षामध्ये गर्दी खेचू शकतील असे महाराष्ट्रातले जे थोडके नेते होते, त्यातले गोपीनाथ मुंडे होते. भारतीय जनता पक्ष हा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये रुजवण्यात, पोचवण्यात गोपीनाथ मुंडेंचा खूप मोठा वाटा होता. म्हणजे त्या काळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला हिणवलं जायचं. त्या काळामध्ये पक्षाला एक बहुजन चेहरा गोपीनाथ मुंडेंनी दिला आणि त्यामागे महाराष्ट्रभर त्यांचं पायाला भिंगरी लावून फिरणं हे फार मोठं कारण होतं. तर गोपीनाथ मुंडे जेव्हा सभांना जात असत, त्यामुळे दिवसातनं कधीकधी 8-8, 9-9 सभा त्यांच्या असत. कधीकधी त्याहूनही जास्त सभा गोपीनाथ मुंडे करायचे. तर अंतर कधीकधी मोठं असलं तर हेलिकॉप्टरने जावं लागायचं. पण या हेलिकॉप्टरचं जसं मी म्हटलं, त्यांचं आणि मुंडेंचं कधी हेलिकॉप्टरचं आणि मुंडेंचं कधी जमलं नाही. बऱ्याचदा त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाले. कधी हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग करावं लागलं, कधी अचानक इंधनच संपलं. 1999ला गोपीनाथ मुंडे प्रचारासाठी अशाच सभा घेत होते. बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये त्यांची सभा होती. माझ्या मते रेखा खेडेकर यांच्यासाठी ते सभा घ्यायला तिथे गेले होते आणि तिथे त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. अंधेरी फाटा अशा नावाचं एक गाव होतं, तिकडे सभा आटपून ते निघाले होते आणि हेलिकॉप्टरला अचानक तिथे लँडिंगही करता येईना. त्यामुळे त्यांच्यासोबत असणारे त्यांचे जवळचे सहकारी सांगतात की जवळजवळ ते हेलिकॉप्टर कमी अंतरावरून का होईना पण ते जवळजवळ खाली कोसळलं आणि त्यातून गोपीनाथ मुंडेंना तिथे त्यांना झटका बसला, मुकामार लागला. पण त्यातूनही गोपीनाथ मुंडे बाहेर आले आणि जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात ते त्या हेलिकॉप्टर अपघातातून तिथून बाहेर आले. अनेकांना तिथे बघणाऱ्यांना खरं तर त्यांच्या काळजाचा ठोका चुकला की गोपीनाथ मुंडेंचा एवढा मोठा इथे अपघात होताना दिसतोय. पण त्यातही ते सुखरूप बचावून बाहेर आले. रात्री मुक्काम केला आणि परत पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या आपल्या सभा त्यांनी ठरल्या शेड्यूलप्रमाणे केल्या. असंच एकदा 2004 साली विदर्भात त्यांच्या सभांचा धडाका होता. दिवसभरात त्यांना साधारणपणे 8-9 सभा करायच्या होत्या आणि त्यांच्यासोबत पत्रकार समीरण वाळवेकर देखील होते. त्यांनीसुद्धा त्या विमानात जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये जेव्हा अपघात झाला ते देखील गोपीनाथ मुंडेंच्या सोबत होते. मेळघाटकडे जात असताना जेव्हा त्यांनी खरं तर टेक ऑफ केले हेलिकॉप्टरने, तेव्हा अत्यंत लख्ख प्रकाश होता आणि जसं ते मेळघाटाकडे निघाले अचानकपणे आभाळ दाटून आलं. अत्यंत काळे ढग तिथे दाटून आले आणि शिवाय हेलिकॉप्टरमधलं इंधनही संपत आलं होतं आणि हेलिकॉप्टरच्या त्यांना पायलटने सूचना दिली की आपल्याला लवकरात लवकर उतरावं लागेल, पण आता या वातावरणामुळे आपल्याला लवकर लँडिंगही खरं तर जागा योग्य दिसत नाही आहे. गोपीनाथ मुंडेंचा त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांचा खरं तर जीव टांगणीला तिथे लागला होता.
पण अखेरीस पायलटला एका शाळेच्या मैदानावरती थोडी जागा दिसली जिथे त्यांना लँडिंग करता येईल आणि त्या शाळेच्या मैदानावरती काही मुलंही तिथे खेळत होती. पण अशा परिस्थितीत तिथे अचानकपणे त्या हेलिकॉप्टरने लँडिंग केलं. जवळजवळ विमानातलं इंधन संपलं होतं, पण थोडक्यात तिथे गोपीनाथ मुंडे बचावले आणि तिथून उतरले आणि रस्त्यावरनं जाणाऱ्या एका ट्रकला हात दिला. ट्रकमधल्या लोकांसोबत बसून गोपीनाथ मुंडे आपल्या सभेला गेले. इथेही ते अगदी बालंबाल बचावले असं म्हणता येईल गोपीनाथ मुंडे. असंच अनेकदा त्यांचं खरं तर हेलिकॉप्टर भरकटण्याचे खूपच किस्से आहेत गोपीनाथ मुंडेंचे. म्हणजे एकदा एकनाथ खडसेंसोबत पुणे मुंबई या रस्त्यावरती कुठेतरी त्यांचं विमान भरकटलं होतं आणि ते जुन्या हायवेकडनं जाताना त्यांना रायगडच्या दिशेने ते विमान न्यावं लागलं. एका शेतात लँडिंग करावं लागलं. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे चालत चालत त्या रस्त्यावरती आले. एका चहाच्या टपरीवर थांबले. चहाच्या टपरीवाल्याला विश्वासच बसेना की गोपीनाथ मुंडे. त्यांनी विचारलं, साहेब तुम्ही गोपीनाथ मुंडेंसारखे दिसता का? इतकं गोपीनाथ मुंडेंचं सहज आणि वागणं होतं. अपघातातून ते बचावले. बरं, हेलिकॉप्टर पुरतेच त्यांचे अपघात खरं तर मर्यादित नव्हते. रस्त्यावर सुद्धा त्यांचे खूप अपघात झाले. जसं मी म्हणालो की त्यांचा शेवटचा अपघातही खरं तर दुर्दैवी मोटारीनेच झाला. 1986 साल असावं, तेव्हा त्यांचा एक मोठा अपघात झाला होता कुर्डुवाडीच्या रस्त्यावरती. तेव्हा गाडीचं स्टेअरिंग त्यांच्या छातीत घुसलं होतं. तेव्हासुद्धा गोपीनाथ मुंडे चालत चालत हॉस्पिटलला गेले असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. इतका मोठा अपघात होऊन, इतकी मोठी इजा होऊन देखील त्यांनी तो अपघात खरं तर पचवून नेला असं आपल्याला म्हणता येईल. त्यांची जी फायटिंग स्पिरिट होतं किंवा जी विल पॉवर होती त्याच्या बळावरती गोपीनाथ मुंडे चालत चालत दवाखान्यात गेले, ॲडमिट झाले आणि त्याच्यातून बचावले. आणि त्याच्यानंतर 2006 साली ते नुकतंच 5-6 महिन्यांपूर्वी प्रमोद महाजन यांचं निधन झालं होतं आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही नातेवाईकांच्या पलीकडे जाऊन चांगले मित्र होते. भारतीय जनता पक्षाचे 2 खंदे नेते महाराष्ट्रातले होते. प्रमोद महाजनांच्या निधनानंतर 6 महिन्यातच डिसेंबर महिन्यात माझ्या मते परळीवरून कारखान्याकडे जात असताना त्यांच्या मोटारीला असाच एक भीषण अपघात झाला. त्याच्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तिथून तातडीने लातूरला नेण्यात आलं. लातूरवरून एका विशेष विमानाने त्यांना मुंबईत आणलं आणि मुंबईत आणल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन वाढल्यामुळे त्यांची तब्येत तेव्हाही थोडीशी जास्त झाली होती. त्यांच्या समर्थकांना त्यावेळेस चिंता वाटली होती. पण त्याही अपघातातून खरं तर गोपीनाथ मुंडे सुखरूप बचावले होते. आणि अपघातांचा हा दुर्दैवी सिलसिला जो आहे तो फक्त हेलिकॉप्टर किंवा मोटारींपुरता मर्यादित नव्हता. तर एकदा तर परभणीमध्ये गोपीनाथ मुंडे सभेला असताना स्टेज कोसळलं आणि त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. आणि ज्यांनी गोपीनाथ मुंडेंना खरं तर जवळनं बघितलं किंवा ज्यांना माहिती असेल तर ती जी इजा त्यांच्या मानेला झाली ती शेवटपर्यंत काही बरी झाली नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडे आपण आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, मानेला पट्टा लावायचे आणि त्यांना कधीच मान वळवता आली नाही त्यानंतर, त्या अपघातानंतर. म्हणजे गोपीनाथ मुंडे कधी पण वळताना पूर्ण असे शरीराने मागे वळायचे आणि त्यांच्या मानेला ती गंभीर दुखापत झाली. जी म्हणजे हेलिकॉप्टरचे अपघात विचारू नका, रस्ते अपघात विचारू नका, हे कमी झालं म्हणून किंवा स्टेज कोसळून अपघात होणं म्हणा, इतके सारे अपघात गोपीनाथ मुंडेंनी आपल्या आयुष्यात खरं तर बघितले. पण लोकनेता होते. लोकांमध्ये जाण्याची त्यांना नेहमी एक आतुरता असायची. लोकांमध्ये जाणारा नेता, लोकांमध्ये रमणारा नेता आणि लोकांचा नेता असा त्यांचा परिचय होता. त्यामुळे महाराष्ट्रभर ते फिरायचे. महाराष्ट्रातले जवळजवळ सगळीच गावं, खेडे, पाडे प्रत्येक ठिकाणी गोपीनाथ मुंडे जायचे आणि म्हणून त्यांच्या समर्थकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. पण याच अपघातांची दुर्दैवी मालिका खरं तर त्यांच्या आयुष्यात सुरू राहिली. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पहिल्यांदा 2014 साली. त्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं आणि शपथविधीनंतर काहीच दिवसात मुंबईकडे ते परत यायला निघाले होते. आपल्या बंगल्यावरून निघाले आणि थोडंच पुढे गेल्यानंतर चौकात धडक दिली. पण या अपघातातनं मात्र दुर्दैवानं गोपीनाथ मुंडे बचावू शकले नाही. त्यामुळे बऱ्याचदा खरं तर आपण बघितलं की 2014 नंतर गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी, त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा जनतेनं नेहमीच त्यांच्या या अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केले की इतके सारे अपघात झाले, इतके मोठे अपघात झाले, इतके गंभीर अपघात झाले, त्याच्यातून आमचा नेता बचावला. आणि त्यांच्याशी जर तुलना करायची झाली, खरं अपघात हा गंभीरच असतो, पण या सगळ्या अपघातांच्या तुलनेमध्ये हा अपघात तसा अनेक त्यांच्या समर्थकांना छोटा वाटला आणि या अपघातामध्ये मुंडेंचा प्राण गेला. आणि म्हणूनच त्यांचे समर्थक बऱ्याचदा किंबहुना आजही
त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करता. म्हणजे त्यानंतर ज्या ज्या सभा व्हायच्या, मी स्वतः बीडला 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये गेलो होतो. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरची ती पहिली निवडणूक होती आणि त्या सभेमध्ये सगळ्यांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं, भगवानगडावरती सभा होती, अमित शहा त्या सभेला आले होते. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची चौकशी केली जावी. अनेक समर्थकांनी हा अपघात नसून घातपात आहे असंही म्हटलं. गोपीनाथ मुंडेंच्या अंतिम संस्काराच्या वेळेस तिथे समर्थकांनी अत्यंत रागाने आपल्या भावना व्यक्त केल्या. काही समर्थकांनी दगडफेकही केली. पण हे त्यांच्या नेत्यावरचं प्रेम होतं आणि म्हणून कदाचित इतके सारे अपघात पचवणारा आमचा नेता, इतक्या गंभीर अपघातातून, इतक्या गंभीर दुखापतीतून, इतकी गंभीर इजा होऊन देखील त्यातनं सही सलामत बाहेर येणारा आमचा नेता या अपघातात कसा गेला, हा प्रश्न कदाचित त्यांना नेहमीच पडत राहिला. कदाचित त्यांच्या प्रेमापोटी, गोपीनाथ मुंडेंवरती असणाऱ्या श्रद्धेपोटी त्यांचे हे प्रश्न उपस्थित झाले. पण एखाद्या नेत्याच्या मागे क्वचितच असा अपघातांचा ससेमिरा लागला असेल आणि दुर्दैवाने अशाच अपघाताने गोपीनाथ मुंडेंचा बळी घेतला, त्यांचा जीव घेतला आणि महाराष्ट्र एका खूप मोठ्या नेत्याला, एका खूप मोठ्या लोकनेत्याला त्या अपघातामुळे मुकला. 3 जून खरं तर 7 वर्ष होता त्या गोष्टीला. म्हणून या सगळ्या अपघातांची आठवण झाली आणि म्हणून महाराष्ट्र डायरीमध्ये या सगळ्या आठवणी आपल्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. म्हणून महाराष्ट्र डायरीच्या या एपिसोडमध्ये या सगळ्या आठवणी, गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताच्या खरं तर दुर्दैवी आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या. यासारख्याच अनेक आठवणी, यासारखेच अनेक किस्से मी आपल्याला या सदरात सांगत राहील. आपण बघत राहा मुंबई तक. मुंबई तकच्या यूट्यूब पेजवर जाऊन आपण प्लेलिस्टमध्ये महाराष्ट्र डायरीचे जुने एपिसोड बघू शकता. त्यासाठी आपण नोटिफिकेशनचं आयकन जे आहे, बेल आयकन आहे, त्याला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मुंबई तकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ट्विटर आणि फेसबुकवरती फॉलो करा आणि ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी लॉग इन करा mumbaitak.in वर. धन्यवाद. लॉग इन करा mumbaitak.in वर.